नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका क्षेत्रात किंवा ग्रामीण भागामध्ये अगोदर दलित वस्ती सुधार योजना होती। त्याच्या अंतर्गत दलित वस्ती जी आहे, ज्या ज्या भागामध्ये मग ग्रामीण भाग असू दे किंवा महानगरपालिका क्षेत्र असू दे, त्या ठिकाणच्या जे नागरी सेवा सुविधा आहेत, त्या नागरी सेवा सुविधांवर तो निधी खर्च करून त्या नागरी सेवा सुविधा ज्या आहेत त्या दलित समुदायाला अदा करणे किंवा देणे किंवा तयार करून देणे हे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जबाबदारी आहे आता पण। त्याच दलित वस्ती सुधार योजनेच्या आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माफ करा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज योजना या अंतर्गत आता समाज विकास योजना या अंतर्गत असं नामकरण करण्यात आलेलं आहे। आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी जेव्हा संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवताना किंवा संविधान लिहिताना किंवा संविधान सादर करताना सांगितलं होतं की मी संविधान किती चांगल्या प्रकारे येईल, प्रत्येकाला आरक्षण दिलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रत्येकाला, प्रत्येक समाजाला, भारतातील जो तो समाज आहे, जो वंचित घटक आहे, त्या लोकांना जो काय मी काय ज्या आरक्षणाच्या मार्फत किंवा विविध आर्टिकलच्या मार्फत विविध कलमा अंतर्गत मी काय ज्या पॉवर दिलेल्या आहेत, त्यांचा समाज, त्या समाजाचं, वंचित घटकाचं जीवन उत्तम बनवण्यासाठी ते तेव्हाच अंमलात योग्य प्रकारे येईल जेव्हा लोकप्रतिनिधी किंवा राज्यकर्ते हे व्यवस्थित असतील। जर राज्यकर्ते अनपढ, कमी शिकलेले असतील तर नक्की मी बनवलेल्या संविधानाचं कोणत्याही प्रकारचं व्हॅल्यू किंवा मूल्य कोणत्या प्रकारे सुव्यवस्थित राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन त्यावेळेस सांगून ठेवलं होतं। आणि आता असं कुठेतरी घडताना दिसतंय, कारण की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सीबीडी मध्ये जे काय माता रमाबाई आंबेडकर जे नगर आहे, दलित वस्ती आहे, तर सर्वांना माहिती आहे ती दलित वस्ती आहे, तिथं दलित समुदाय खूप मोठ्या प्रमाणावर राहतो। आणि त्यावर खर्च न करता तो निधी जो आहे तो कॉलनीमध्ये सेल्फी पॉइंट म्हणा किंवा इतर गार्डनची कामं म्हणा किंवा विद्युतची कामं म्हणा, याच्यावर आता कॉलनीमध्ये खर्च करण्यात येणार आहे। अशा प्रकारचं टेंडरही निघालेलं आहे या गोष्टीला। म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की दलित वस्ती सुधार योजना म्हणजे दलित समुदायाच्या वस्तीमध्ये पाणी पुरवठा, मलनिसारण म्हणजे सिवरेज, त्याच्यानंतर चांगले रस्ते, स्वच्छता, त्यांना समाज मंदिर किंवा बैठक व्यवस्था यासाठी म्हणजे मूलभूत नागरी सेवा सुविधा ज्या या दलित वस्तीमध्ये, या दलित समुदायाच्या वस्तीमध्ये महानगरपालिकेने देणं उचित होतं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजनेच्या निधीच्या अंतर्गत ते आरक्षित निधी आहे, मात्र त्या निधीच्या माध्यमातून आता जवळपास असणाऱ्या कॉलनीमधील विकास कामे त्या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत। त्या प्रकारचा टेंडर जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेने काढलेलं आहे, ज्याला काही सामाजिक संस्थांनी, काही राजकीय पक्षांनी आणि त्या राजकीय पक्ष स्थानिक नेत्यांनी विरोधही केलेला आहे की अशा प्रकारचं ज्या डॉक्टर बाबासाहेब ज्या नावाने बाबासाहेबांच्या नावाने जी योजना आहे त्या योजनेचा आरक्षित निधी जर दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत खर्च न करता इतर ठिकाणी खर्च करणार असेल तर त्याला मोठा विरोध होईल। मात्र तरीही स्थानिक आमदारांचं नाव पुढे करून इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे जे काही महामहिम आहेत ते सांगत आहेत की हा आमदारांनी निधी मंजूर करून आणलेला आहे आणि स्थानिक आमदारांचे आदेश आहेत की हा निधी दलित वस्ती सुधार योजनेसाठी न वापरता, तिथे खर्च न करता, तिथल्या दलित समुदायासाठी वापर न करता, त्यांच्या नागरी सेवा सुविधा, पायाभूत सेवा सुविधांसाठी खर्च न करता कॉलनीमध्ये खर्च करण्यात यावा असे आदेश स्थानिक आमदारांनी दिले होते, म्हणून आम्ही ही गोष्ट केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता हे खरं किती आणि खोटं किती हे त्यांनाच माहिती। मात्र अशा प्रकारचं चुकीचं जे कार्यपद्धती आहे ती खपवून घेतली जाणार नाही, हे पालिका प्रशासनातर्फे पण आम्ही सांगतो महानगरपालिका प्रशासनाला आणि स्थानिक आमदारांना की जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजने अंतर्गतचा आरक्षित निधी हा दलित वस्ती योजनेवर सुधारण्यासाठी जर खर्च करणे आरक्षित आहे, खर्च करणे मॅन्डेटरी आहे, असं असताना सुद्धा जर हा असा प्रकारचा जो आरक्षित निधी आहे तो जर इतर ठिकाणी खर्च केला जाणार असेल, मग त्यासाठीचे आदेश कोणत्याही आमदाराचे असू दे, स्थानिक आमदार असू दे, मंत्री असू दे किंवा कोणताही पूर्व मुख्यमंत्र्यांचा पुत्र असू दे, तरी अशा पद्धती ही चुकीची कार्यपद्धती आहे आणि पालिका प्रशासन याचा ठाम निषेध करतो, इशारा देतो आणि या माध्यमातून की महानगरपालिकेने अशा प्रकारचा जो दलित समुदायासाठी, वंचित घटकांच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आरक्षण दिलेलं आहे, जे आरक्षित निधी
अशा पद्धतीने संविधानाच्या अनुषंगाने त्यांना सक्षम करण्यासाठी जो निधी आरक्षित केलेला आहे सरकारने, तो कसा निधी त्यांच्यासाठी वापरण्यात यावा, त्या दलित वस्ती सुधारण्यासाठी वापरण्यात यावा, ना बल्कि कोणत्या कॉलनीच्या विकास निधीसाठी वापरण्यात यावा, कोणत्या सेल्फी पॉईंट साठी वापरण्यात यावा. तर पालिकेला एक इशारा आहे, आमचं ठाम म्हणणं आहे की ज्या गोष्टीसाठी हा निधी आरक्षित केलेला आहे त्या गोष्टीसाठी वापरण्यात यावा, इतर कोणत्याही ठिकाणी वापरण्यात येऊ नये. अन्यथा दलित समाज, बहुजन समाज हा महानगरपालिकेच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभं करेल. कॅमेरा पर्सन आठवडा सोबत मी सुदीप घोलप, पालिका प्रशासनासाठी नवी मुंबई येथून.